आदिवासी बहुल गढ़चिरौली जिले में मतदान कर्मियों ने बेमिसाल काम किया है। मतदान कर्मियों ने न केवल चुनौतीपूर्ण माहौल में लोकतंत्र के महापर्व में अपनी जिम्मेदारी संभाली है, साथ ही कई दुर्गम क्षेत्रों में जाकर लोगों को मतदान के लिए प्रेरित भी किया है। इसके लिए मतदान कर्मियों ने कई किलोमीटर का पैदल सफर किया है। गढ़चिरौली जिले में धानोरा तहसील के गोडलवाही, मिजगांव, कोंदावाही, पैडी, दुर्गापुर, जारा पापड़ा, पेकिंग, मुडजा आदि मतदान केंद्र घने जंगलों व पहाड़ी क्षेत्र में बसे हुए हैं। ये सभी मतदान केंद्रों पर जिला चुनाव विभाग ने भारी मतदान करने का लक्ष्य निर्धारित किया था। इसी लक्ष्य को पूरा करने के लिए गत 16 अप्रैल को 21 सदस्यों की पोलिंग पार्टी इन दुर्गम क्षेत्रों में बने मतदान केंद्र में रवाना हुए थे। यह सभी कर्मचारी 17 अप्रैल को अपने तहसील मुख्यालय पहुंचे, जिसके बाद सभी कर्मचारी अपने बेस कैंप के लिए भारतीय वायुसेना के विशेष हेलीकॉप्टर में रवाना हुए। मतदान के एक दिन पहले यह कर्मचारी अपने बेस कैंप दाखिल हुए। शुक्रवार को मतदान की सारी प्रक्रिया पूरा करने के बाद कर्मचारियों ने राहत की सांस ली। आम्ही 16 तारखेला या ठिकाणी आम्हाला बोलवण्यात आलं। त्यामध्ये आमचे टीमचे सर्व मेंबर्स होते आणि 17 तारखेला आम्ही EVM मशीन कलेक्ट केलं। प्रिसिडिंग ऑफिसर्स होते आणि सर्वांना आम्हाला हेलिकॉप्टरने पेंड्री बेस स्टेशनला सोडले। मग तिथून मग दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 तारखेला रात्री मग तिथून आम्हाला पैदल त्या आमच्या बूथवर नेले आणि त्या पद्धतीने आम्ही व्यवस्थितपणे पार पाडलो आमचे कामकाज। त्यानंतर परत बेस कॅम्पला येऊन आम्ही आज मग शेवटच्या दिवशी आम्हाला आरो झाल्यानंतर आम्हाला आज इथं सोडण्यात आले। आम्हाला येण्यासाठी 3 दिवस याच्यासाठी की आमचा अतिशय दुर्गम भाग झाडा मिजगाव झाडा हा आमचा बूथ क्रमांक होता आणि बेस कॅम्प आमचा गोडलवाई होता। आम्ही गोडलवाईवरून 18ला 3 ते 3:30 या दरम्यान निघलो आम्ही पोलिंग पार्टीसोबत आणि आमच्यासोबत पूर्ण जवान होते आणि आम्ही रात्रोला नाईट केलं ती 2 डोंगराच्या मधात आणि 2 डोंगर पार करून आम्ही त्या आमच्या बूथवर पोहोचलो आणि तिथलं पोलिंग सर्व करून पुन्हा रिटर्न आम्ही पुन्हा 2 डोंगर पार करून तेवढं पूर्ण EVM सह आमचा पूर्ण ओझा घेऊन आम्ही पुन्हा बूथ कॅम्पला आलो। 18 तारखेला आम्हाला बेस कॅम्पवरून काढण्यात आलं दुपारी 2 वाजता आणि 7, 8, 10 किलोमीटर चालवून जंगलात रात्रभर आम्ही थांबलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग आम्ही पोलिंग बूथला पोहोचलं। तर भरपूर अवघड ह्या गोष्टी झालेल्या आहेत। त्यातल्या त्यात मग त्यानंतर आम्हाला 2 दिवस अजून थांबावं लागलं इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा। तर आम्हाला खूप अडचण गेली या गोष्टीसाठी।